झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पर्यायी जागा दिली असताना पुन्हा अतिक्रमण का? पोलिसांची भाजी विक्रेत्यांसोबत शाब्दिक बाचाबाची, महिलेला धक्काबुक्की केल्याचा भाजी विक्रेत्यांचा आरोप। धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यालगत भाजी विक्रेते व्यवसाय करतात। मात्र या ठिकाणी वारंवार होणारे छोटे मोठे अपघात आणि याचं गांभीर्य विचारात घेऊन या भाजी विक्रेत्यांसाठी नवरंग पाण्याच्या टाकीजवळ पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून सर्व विक्रेते या नवीन जागेत व्यवसाय करीत आहेत, परंतु या ठिकाणी पाण्याच्या टाकीचे पाणी साचत असल्याचे कारण देत काही भाजी विक्रेत्यांनी पुन्हा दत्त मंदिर परिसरातील जुन्याच जागेत व्यवसाय थाटला। पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज 30 जुलै रोजी या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली। या दरम्यान पोलीस आणि भाजी विक्रेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली। या दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कमलाबाई कोळी या भाजी विक्रेत्याने केला। संतप्त भाजी विक्रेत्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत आपल्या भावना व्यक्त केल्या। माझं नाव सुरेखा गुलाब बोई आहे, मी भाजीपाल्याची अध्यक्ष बाई आहे। आमच्याकडे आले पोलीस आले, अतिक्रमवाले आले, ट्रॅफिक हवालदार आले, त्यांनी आम्हाला आवऱ्याचा पण सबुरी दिली नाही, उचलून फेकताय। बायांना पण मारलं, आमची बाईला मारलेलं आहे, एवढं मारलेलं आहे। ती बाईची गंभीर अवस्था आहे, आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे। तर ही बाईला पोलीस बाई आहे, ट्रॅफिक हवालदार बाई, ती बाईवर गुन्हा दाखल करायचा आहे आम्हाला। हो, आम्हाला न्याय पाहिजे। भाजीवाल्यांना आमचा 20,000चा माल फेकून दिलेला आहे त्यांनी रोडावर। ही बाईला निलंबित करा आणि आमचं काय ती बाईचं आहे, ती बाईचं बघायला पाहिजे। आम्ही रोडावर उठणार नाही, आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ, मोदी सरकारपर्यंत जाऊ, पण आम्ही रोडावरच बसू। या घटनेत जखमी झालेल्या भाजी विक्रेत्या कमलाबाई कोळी यांना त्याच परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मारहाण करणाऱ्या संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।